हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असताल, मस्त आणि हेल्दी असाल. आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज होता माझ्या मिस्टरांचा बड्डे आणि या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कसा सेलिब्रेट केला. तर आज बड्डेमुळे मी काय केलेलं ना, लवकर सगळं पटापट आवरून घेतलेलं, म्हणजे आंघोळ्या, स्वयंपाक वगैरे. आणि मी ओवाळणार होते त्यांना, पण मग मी ओवाळणार म्हटलं मग ही कशी मागे राहणार, म्हणून मग हिनंच आधी ओवाळून घेतलं. म्हणून मग हिलाच आंघोळ वगैरे करून तयार झाली होती ती डॅडीला ओवाळायचं म्हणून. आणि मग ही मस्त असं ओवाळत होती. बऱ्यापैकी गोष्टी तिला माहीत झाल्यात. आणि आपण अक्षदा टाकतो तर ती बघा कशी फेकत होती अक्षदा. बऱ्यापैकी गोष्टी माहीत झाल्या तिला ओवाळायच्या वगैरे, पण कॅमेऱ्यासमोर कधी कधी कॉन्शियस होते ती, पण करते सगळं. आणि हे जे सबस्टिट्यूट आहे ना एका आईच्या आयुष्यातलं, हे खूप आवडतं म्हणा सबस्टिट्यूट असतं, किंवा ज्या म्हणजे आपली जागा जर आपल्या मुलींनी घेतली ना तर ते आवडतं. नाहीतर मग बऱ्याच वेळा आपल्याला नाही आवडत की आपल्या जागेवर कोणीतरी आहे किंवा आपली जागा कोणीतरी घेतली, पण मुलींनी घेतलं तर आपल्याला आवडतं. आणि मग माझ्या मुलीने ओवाळल्यावर हा पण मागे नाही राहणार, कारण की त्याला कॉम्प्लेक्स येतो कधी कधी की मग काही कामं मुलीच का करतात. आणि म्हणून मग मी त्यालाही ओवाळायला लावलं. म्हणजे त्याची इच्छाच होती ओवाळायची की आपणही डॅडीचा बड्डे आहे तर माझं ओवाळावं. मग त्यांनी मस्त असं ओवाळून वगैरे घेतलं आणि छान लाडू वगैरे केले होते मी तिळाचे, तर तेच खाऊ घातले. आणि मग तो त्याला खायला घालत होते, ते तर नको म्हणत होता. मग आमच्या बाबांनी त्याला खा म्हणून सांगितलं. मग मस्तपैकी पाया वगैरे पडले दोघी डॅडीच्या. आणि बघा, म्हणजे मुली वडिलांच्या लाडक्याच असतात, तर ती पाया पडल्या, मस्त तिला किश्शी वगैरे भेटली. आणि मग छान फोटोशूट केलं. आणि मुलांचा मूड आज सकाळपासूनच खूप छान होता, म्हणजे डॅडीचा बड्डे होता म्हणून खूप छान होता. मग सगळं ओवाळून वगैरे झाल्यानंतर जेवणं वगैरे करून घेतली, त्यांना ऑफिसला जायचं होतं तर. आणि जेवणामध्ये साधीच भाजी पोळी केली होती, फक्त शिरा केला होता मी आज गोडमध्ये, कारण की बड्डे होता म्हणून. आणि नंतर ते ऑफिसला गेल्यावर मी माझी देवपूजा वगैरे सगळी आवरून घेतली, कारण की बाकीचे तरी काम माझे झालेच होते, स्वयंपाक, अंघोळ्या वगैरे. फक्त म्हणजे जे दुसरे कामं आहेत ते राहिले होते, पण आधी देवपूजा करणं मस्ट आहे म्हणून मग देवपूजा वगैरे करून घेतली, कारण की दुपारीही मला थोडं काम होतं. मग नंतर 4 वाजता वगैरे मी ना थोडंसं डेकोरेशनला सुरू केलं. आणि म्हणजे हॅपी बड्डेचा टॅग वगैरे तर मीच लावलं होतं, लाईट वगैरे. पण हे बलून्स मला थोडे फिक्स होत नव्हते, म्हणून मग त्यांची हेल्प घेतली मी. बड्डे बॉयलाच म्हटलं तुम्हीच लावा. आणि ते तर काही म्हणजे नको म्हणत होते की काय लहान मुलांसारखं डेकोरेशन वगैरे करायचं आहे, पण माझी इच्छा होती की त्यांचा बड्डे आपण असं सेलिब्रेट करावं. कारण की काय होतं ना की घरातले जे कर्ता पुरुष म्हणा किंवा जे जेंट्स असतात ना, ते बऱ्यापैकी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याही पूर्ण करतात, पण त्यांचं काही स्पेशल डे म्हणा किंवा बड्डे किंवा काही असेल ना, तर मग ते असं एवढं छान सेलिब्रेट कधी कधी करण्यात येत नाही. मिडल क्लास फॅमिलीमध्ये तरी असंच होतं. म्हणून मी ना ठरवलं होतं की नाही, आपण यावेळी छान बड्डे करायचा. आणि काय झालेलं ना, लास्ट 2 इयर्स त्यांचा बड्डे सेलिब्रेट करणं म्हणजे आम्हाला झालं नाही, कारण की प्रॉब्लेम येत होते, सुतक पडत होतं किंवा मग दुसरे असेच काही प्रॉब्लेम आले होते, म्हणून मग सेलिब्रेटच झालं नाही बड्डे. म्हणून यावर्षी ना मी आधीच ठरवलं होतं की आपण छान बड्डे सेलिब्रेट करायचा. म्हणून मग मी त्यांना लावायला लावले बलून्स वगैरे. आणि छोटंसं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हालाही असंच वाटतं का की आपण म्हणजे घरातला जो पुरुष आहे ना, त्याच्या इच्छा तो पूर्ण नाही करत, तर मग आपण करायलाच पाहिजेत की नाही, हेही सांगा. तर मग हे छान आमचं असं छोटंसं डेकोरेशन कसं दिसत होतं ते सांगा. नंतर मग केक वगैरे आणून घेतला त्यांनी. आणि मग मी मस्त टेबल वगैरे लावून घेतला, छान ओवाळायला ताट वगैरे केलं, कारण की पियाने सकाळी ओवाळलं होतं, पण मी काय ओवाळलं नव्हतं, म्हणून मी ओवाळून घेणार होते त्यांना आता. मग छान असं सगळं मांडून घेतलं. आणि मग नंतर आर्यन आणि पिया त्यांच्या फ्रेंड्सला बोलवायला गेले होते, की खूप नाही 2 जणच येणार होते त्यांचे फ्रेंड्स. आणि मग त्यांनी बोलून वगैरे आणलं हे त्याच्या फ्रेंड्सला. आणि मग नंतर आम्ही छान केक कटिंगला वगैरे सुरुवात केली. तर मग हे असे मस्त बसले होते, मी त्यांना ओवाळणार होते आणि त्याच्या आधीच हे केक कट करण्यासाठी बसले होते, कारण की
मुलांना बड्डे म्हणजे फक्त केकच आठवतो, कारण की आवडतो त्यांना खायला. केक म्हणजे सगळ्यांनाच आवडतो, पण मुलांची जी एक्साइटमेंट असते ना चेहऱ्यावरची, ती लपून राहत नाही. आपल्याला म्हणजे मोठ्या माणसांना एक्साइटमेंट, दुःख हे सगळं लपवता येतं, पण मुलांना नाही. आणि माझी मुलं तर खूप एक्साइट होती आज, कारण की त्यांनी आज फर्स्ट टाईम डॅडीचा बड्डे सेलिब्रेट करताना पाहिलं होतं. म्हणजे आर्यननी लहान होतं तेव्हा आम्ही केलेला, पण पिया झाल्यापासून तरी फर्स्ट टाईम आहे ही की आम्ही त्यांचा बड्डे सेलिब्रेट करतो म्हणून पिया तर खूप खुश होती. आणि तिथे बसल्या बसल्या त्यांचं सुरू होते की हे चॉकलेट मी खाणार, हे चॉकलेट तू खा, हे फ्रेंड्सला द्यायचं. आणि आमच्या घरी व्हिडिओ कॉल केला होता, म्हणजे आर्यनच्या आजीला त्यांना व्हिडिओ कॉल केला होता, तर तेही बघत होते. मग छान मी ओवाळून वगैरे घेतलं आणि ना मी त्यांना बाबांना सांगत होते की व्हिडिओ सुरू आहे म्हणून. मग नंतर ती म्हणत होती की मलाही टिक्का लावायचा आहे, मलाही ओवाळून घ्यायचं आहे. म्हणजे फक्त आणि फक्त गोंधळ होता. म्हणजे 4-5 जण आम्ही, पण आमचा 5 जणांचाच गोंधळ होता. एवढ्याच्या छोट्याशा सेलिब्रेटमध्येही खूप बडबड वगैरे होती. आणि मग ओवाळून झाल्यानंतर आहे ना केक वगैरे कट करून घेतला आम्ही छान मस्तपैकी. आणि मग मुलांना केक वगैरे खायला वगैरे दिला. सगळ्यांनी त्यांना केक वगैरे खाऊ घातला. आणि नंतर मग फोटो काढायला कोणी नव्हतं ना, म्हणून मी टायमर वगैरे फिक्स केला होता आणि त्यांना सांगत होते की आपण 1 तास तिकडे पाहू, मग निघेल आपला फोटो. आणि मग नंतर हे बघा त्याचे फ्रेंड्स वगैरे आले होते, मस्त उभे राहिले आणि छान असा आम्ही केक कट करून घेतला. आणि हे बघा आता ह्यांच्या चेहऱ्यावरचे जे म्हणजे हॅपीनेस म्हणा किंवा एक्साइटमेंट म्हणा, बघा कशी मस्त केक कट करून झाला. ते नाईफ सोडायला तयार नव्हते, ते अजून केक कट करायचंच होतं. आणि ती बघा कशी असते, शी वॉज सो एक्सायटेड. तर मग मस्त केक वगैरे खाऊ घातला यांना सगळ्यांनी. आणि मग मुलांनी असा केकवर मस्त ताव मारला, सगळं पूर्ण त्याचं चॉकलेट्स वगैरे मी फस्त करून टाकलं मुलांनी. मग नंतर आहे ना केक वगैरे खाऊ घातल्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले, कारण की आम्हाला जेवायचं वगैरे नंतर होतं. आणि मी यांना चॉकलेट वगैरे खाऊ घालत होते, या दोघांनाही मग खाऊ घातलं. आणि बाबांसोबत थोडे फोटो काढून घेतले, कारण की काय होतं ना की कधी कधी पोस्ट करायला वगैरे फोटोजच नसतात. म्हणजे फोटोज भरपूर असतात, पण त्या स्टेटमध्ये नसतात काही काही फोटो म्हणजे पोस्ट करण्याच्या. तर म्हणून मी ना आज लक्षात ठेवलं होतं की आपल्याला ना मस्त फोटोज वगैरे काढायचे. मग आम्ही बाबांना केक वगैरे खाऊ घालताना वगैरे फोटोज म्हणा, त्यांच्या मांडीवर वगैरे असे छान बसून खूप फोटोज वगैरे काढून घेतले. यावेळी खूप फोटोज वगैरे घेतले मी, कारण की फोटोजच राहत नाहीत मग असे पोस्ट वगैरे करायला म्हणून. मग नंतर फोटोज वगैरे झाल्यानंतर केक वगैरे मुलांनी खाल्ला आणि यांच्या फ्रेंड्सनी, आर्यननी वगैरे, बाबांनी वगैरे. आणि छान असा छोटासा आम्ही बड्डे सेलिब्रेट केला माझ्या मिस्टरांचा. तर तुम्हाला हे सेलिब्रेशन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही असं छोटा बड्डे सेलिब्रेट करता का की मोठा करता तेही सांगा. आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया असेच एका छान पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.